दरम्यान स्मृती मंथनाचा विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आलाय। स्मृती मंथनाचे वडील श्रीनिवास मंथनांना हृदयविकाराचा झटका आला। दरम्यान त्यांची प्रकृती आता स्थिर आहे। स्मृतीचे वडील श्रीनिवास मंथनांची तब्येत बिघडली। स्मृती मंथनांच्या जवळच्या नातेवाईकाला हृदयविकाराचा झटका आलेला असं सुरुवातीला कळलेलं आणि आता त्यातली अपडेट आहे, तिच्या वडिलांनाच हृदयविकाराचा झटका आला। लग्नाच्या ठिकाणीच हा झटका आलाय। समडोळी येथील मंथना फार्म हाऊसवर लग्नाची तयारी सुरू होती आणि त्याच वेळेला त्यांची तब्येत बिघडली। त्यांना सांगलीतल्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। त्यानंतर आता रुग्णालयात स्मृती मंथना आणि त्यांचे कुटुंबीय दाखल झालेत। सांगलीमध्ये हा विवाह सोहळा पार पडत होता। संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छल यांच्यासोबत स्मृती मंथनाचा हा विवाह सोहळा आत्ताचा मुहूर्त होता 4:30 वाजताचा बरोबर। आणि या लग्न सोहळ्यासाठी क्रीडा आणि विविध क्षेत्रातले दिग्गज सुद्धा उपस्थित राहणार होते। नो तो आज सुबह में जब वो ब्रेकफास्ट कर रहे थे, स्मृति मंदाना के जो पापा हैं मिस्टर श्रीनिवास मंदाना, उनकी तबीयत ख़राब होने लग गई थी और थोड़ी देर हम वेट किया। हमने हुआ कि शायद नॉर्मल है, ठीक हो जाएगा, लेकिन और थोड़ा बिगड़ रहा था। तो फिर हमने सोचा रिस्क नहीं हम लेते हैं, तो उनको फटाफट हमने एम्बुलेंस बुलाया और उनको हॉस्पिटल ले गया है। अभी वो अंडर ऑब्जर्वेशन है। और स्मृति मंदाना, आज आपको पता है कि वो अपने फादर से बहुत ज़्यादा क्लोज है। तो स्मृति मंदाना ने डिसाइड किया कि जब तक उनके पापा ठीक नहीं हो जाते हैं तब तक के लिए ये जो मैरिज जो आज होने वाली थी वो अभी इंडेफिनेटली पोस्टपोन्ड है। डॉक्टर से कुछ बात हो गई है आपके? डॉक्टर ने क्या कहा है? अभी वो अंडर ऑब्जर्वेशन है एंड अभी डॉक्टर ने अभी बोला है कि उनको अभी रहना होगा अभी हॉस्पिटल में ही। एंड तो जब तक वो अभी पूरी तरह से ठीक नहीं हो जाते हैं, क्योंकि हम लोग भी अभी सब थोड़े शॉक में भी हैं और हम लोग सब चाह रहे हैं कि जल्दी से वो रिकवर हो जाए, क्योंकि ये सबके लिए बहुत बड़ी ओकेजन है। एंड हम चाहते हैं कि वो अच्छे से रिकवर हो जाए। और जैसे मैंने पहले कहा कि स्मृति बहुत ही क्लियर है, क्योंकि वो अपने पापा को पहले ठीक होना देखना चाह रही हैं और वो बाद में कभी शादी का जो भी होगा। पोस्टपोन कर दिया है? जैसे अभी वो इंडेफिनेटली पोस्टपोन्ड है। थैंक यू सो मच एंड आई वुड रिक्वेस्ट अभी उनकी प्राइवेसी को आप लोग सब अभी रिस्पेक्ट करें एंड हम फिर बाद में करते हैं। नाम क्या सर आपका? मेरा नाम तुहिन मिश्रा है। हाँ, थैंक यू सो मच। मैनेजमेंट जी हम लोग तर या संदर्भातले आपण अधिकचे अपडेट्स घेणार आहोत। 2 ठिकाणून आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। एक म्हणजे लग्न सोहळा जिथे होणार होता त्या लग्न सोहळ्याच्या ठिकाणाहून रेवती हिंगवे आपल्यासोबत आहेत आणि ज्या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे तिथून शरद सातपुते आपल्यासोबत आहे। सगळ्यात आधी आपण रेवतीकडे जाणार आहोत। रेवती, बरोबर 4:30 वाजलेले, तुम्ही आता जिथे उपस्थित आहात तिकडे बरोबर 4:30 वाजताचा हा मुहूर्त होता। त्याच वेळेला हा लग्न सोहळा होणार होता, मात्र तो आता पुढे ढकलण्यात आलाय। रुग्णालयाबाहेरचे अपडेट्स आपण घेणारच आहोत, पण सध्या तिथे नेमकी काय स्थिती आहे लग्न सोहळ्याच्या ठिकाणी? खरं तर सौरभ, आत्ता 4:30 वाजता पलाश मुच्छल आणि स्मृती मंदनाचा लग्न सोहळा होता आणि काहीच वेळापूर्वी एक दुर्दैवी घटना घडली आणि ती म्हणजे की स्मृती मंदनाच्या वडिलांना हार्ट अटॅक आला आणि त्यामुळे हा जो लग्न सोहळा आहे तो पोस्टपोन करण्यात आला आहे, पुढे ढकलण्यात आला आहे। आणि जर आपण बघितलं तर सगळे इकडनं जो इव्हेंट क्रू आहे तो देखील इकडनं परतायला सुरुवात झालेली आहे। तर त्यासोबतच आत्ता मंदना फार्म हाऊसच्या इकडे जिकडे हा सगळा लग्न सोहळा होणार होता तिकडनं सगळं सामान देखील बाहेर काढण्यात येत आहे। स्पीकर्स असू देत किंवा डिशेस असू दे, मगाशी आपण याच दृश्यांमध्ये बघितलं की हे सगळं इकडनं बाहेर काढण्यात येत आहे। इकडे जो सगळा इव्हेंट क्रू होता तो देखील परतायला सुरुवात झालेली आहे। खरं तर मोठे दिग्गज जसं की गायक सोनू निगम किंवा इतर जे काही क्रिकेट विश्वातले मोठे दिग्गज लोक होते ते देखील या लग्न सोहळ्याला येणार होते। मात्र ही सगळी तयारी याच ठिकाणी चालू असताना जवळपास 3-3:30च्या सुमारास स्मृती मंदनाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तुहिन मिश्रा जे त्यांचे बिझनेस पार्टनर आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार सकाळपासूनच त्यांना थोडं बरं वाटत नव्हतं, पण मग नंतर त्यांची तब्येत थोडी अजून खालवल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं। इकडे जवळच्याच सर्वहित हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांच्यावरती आत्ता उपचार सुरू आहेत आणि त्यांची तब्येत स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र जोवर त्यांची तब्येत पूर्णपैकी बरी होत नाही तोवर हा जो लग्न सोहळा आहे तो पुढे ढकलण्यात आलेला आहे। निश्चित कुठलीही वेळ नाही आहे की नक्की परत हा लग्न सोहळा कधी होईल, कारण मागच्या 2 दिवसामध्ये सगळे जे प्री वेडिंग फेस्टिव्हिटीज आपण म्हणतो की संगीत, हळदी, हे सगळे जे सोहळे आहेत अगदी दिमाख्यात इकडे पार पडले। मात्र ऐन लग्नाच्या दिवशी ही दुर्दैवी
दुर्दैवी घटना झाली. आणि जर आपण बघितलं माझ्या मागे याच फार्म हाऊसवरती जिकडे आत्ता लग्न लागणार होतं तिकडनं आत्ताची परिस्थिती अशी आहे की सगळे जे काही तयारी आहे किंवा सगळं जे डेकोरेशन आहे ते काढण्यात येते. सौरभ, निश्चितच आपण रेवती जाणार आहोत थेट आता रुग्णालयाबाहेर जिथे त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आलंय. शरद सातपुते आपल्यासोबत आहेत. शरद, सध्या नेमकी काय स्थिती आहे, काय अपडेट्स आहेत त्या संदर्भातले? नक्कीच सौरभ, दुपारी 1:30-2च्या दरम्यान सांगलीतील सर्वहित हॉस्पिटल म्हणून आहे या ठिकाणी स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. आणि त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याबाबत सांगण्यात येत आहे. दुपारपासून त्यांच्या नावाबद्दल गुप्तता पाडण्यात आली होती कमालीची, पण इव्हेंट मॅनेजरकडून त्यांच्या नावाबाबत खुलासा करण्यात आल्यानंतर खात्री झाली की स्मृती मानधनाच्या वडिलांनाच हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. याच ठिकाणी त्यांना आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागे सर्वहित डॉक्टर महेश शाह यांचं मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे. याच ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सौरभ, निश्चितच दोघांचेही मनपूर्वक धन्यवाद या सविस्तर अपडेटसाठी.